मृगाच्या नक्षत्रावर जर आभाळ फाटला, इतका पाऊस पडला तर सगळ्या शेतीची वाट लागते, वाटोळ होतं. नक्षत्रावरती एक गावरान म्हण आहे, काय पडल्या मिरगा तर टीर इकडं बघा. ह्या मृगानंतर दुसरं नक्षत्र येतं ते आर्द्रा. तर बोली भाषेत त्याला आर्द्रा कोण म्हणत नाही. आर्द्रा म्हणजे पाऊस पडायला सुरुवात होती व्यवस्थित. तर याला म्हणतात, गावरान भाषेमध्ये म्हणतात आडदारा. काय म्हणतात? आठदारा नाही, आडदारा. आडदारा आडदारा. हा. आणि हा आडदारा का, तुम्हाला एक म्हणजे पावसाळा सुरू झाल्यावर तुम्हाला ह्या बातम्या ऐकायला मिळत असतील की आज वरंधा घाटात दरड कोसळली, रस्ता बंद, तामिनी घाटात दरड कोसळली किंवा कुठल्या किल्ल्यांची बुरुज तटबंदी कोसळली. तर हे कधी होतं? मुख्यतः या नक्षत्रामध्ये होतं, आडदाऱ्यामध्ये होतं. कारण इथं पाऊस भरपूर पडत असतो आणि त्यामुळं ह्याच्या स्वभावानुसार म्हण बनली, पडतील आडदारा तर कोसळतील गडदारा. म्हणजे जर आडदाराचा पाऊस पडला तर गडदारा, गड किल्ले जे आहेत त्यांची बुरुज तटबंदी कोसळतील. आता तिसरं नक्षत्र म्हणजे पहिला आपण बघितलं मिरिग, दुसरा बघितला आडदारा, आता तिसरं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र. तर ह्याला एवढं पुनर्वसू नाव नाही आपल्याकडं म्हणतात तरण्याचा पाऊस. तरण्याचा पाऊस. तरणा म्हणजे तरुण माणूस जो असतो ना त्याच्यासारखा. तरुण माणूस कसं एकदम बेफाम असतो, बेभान असतो. आज इकडं पडन, उद्या तिकडं पडन, थोडासा पडल, इकडं पडल, त्याचा काय भरोसा नाही, म्हणून त्याला म्हणतात तरण्याचा पाऊस.